हाय हॅलो नमस्ते, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात टोटल रेडी होऊन एकदम नट्टापट्टा करून झाली। तर सगळ्यात आधी सांगायचं आहे की आज माझं 100K सेलिब्रेशन होणार आहे, की युट्यूबची आपली 1 लाख फॅमिली कंप्लीट होणार आहे। म्हणून मग सेलिब्रेशन असं की घरच्या घरीच करणार आहे, खूप जास्त नाही। आणि शंभूचे सगळे फ्रेंड्स बोलवायचे, का आता शंभूचे फ्रेंड्स नेहमी म्हणत असतात की काकू तुमचे 1 लाख फॉलोअर्स झालेत, आम्हाला पार्टी द्या असं। आणि होतं काय की शंभूचा बर्थडे असतो मे मध्ये 14 मेला, तर त्याच्या वेळेस ना सगळे मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाला गेलेले असतात, स्कूलला पण त्याची सुट्टी असते, तर त्याचं सेलिब्रेशनला त्याचे फ्रेंड्स नसतात, मोठी माणसं असतात पण फ्रेंड्स नसतात। म्हणून मग म्हटलं की हा चान्स आहे की त्याच्या मित्रांना पण पार्टी होईल प्लस माझं सेलिब्रेशन पण होईल। आणि लहान मुलांचा आवडता मेनू म्हणजे सगळ्यात आधी लक्षात येतं की वडापाव, त्यांना जेवणापेक्षा वडापाव खूप जास्त आवडतो। तर आमचा आजचा तोच आहे मेनू की फ्राईड राईस करायचा आणि वडापाव करायचा आहे। तर शंभूच्या आता बघूयात तो कोणाकोणाला बोलवत आहे ते काही मला अंदाज नाहीये। आणि आता मग ह्यांनी आणलेत, काय आणलंय, बटाटे आणलेत 3 किलो आहेत ना, 3 किलो बटाटे आणलेत, गाजर, थोडस वाटाणा, असं काय काय आणलंय। मी इकडे राईस लावलाय, 4 किलो आणणार होतो पण 1 किलो कमी आणले। 1 किलो ते तुझ्या डोक्यातले टाकले असते त्यात। हा ठीक आहे। तर राईस लावलाय शिजवायला आणि आताच मी रेडी झाली। आणि ही वाली साडी मला एका पेज कडून रिसीव्ह झाली, म्हणजे आता बघा संक्रांत येते, संक्रांत म्हटला की काळा कलरच आपल्याला आठवतो की संक्रांतीला काळी साडी नेसायची असं ठरलेलं असतं। तर त्यांच्या पेजकडून मला ही साडी रिसीव्ह झाली खास संक्रांतीचं गिफ्ट म्हणून। तर ही कशी वाटली, सेमी पैठणी, अगदी चापून चोपून बसली, अगदी सॉफ्ट सिल्क आहे, पदर वगैरे पण खूप छान आहे। ह्याच्यातलं मी ब्लाऊज काही स्टिच नाही केला, त्याच्यामुळे मी माझ्याकडे होता तोच वालाच वेअर केलाय। तर साडी आवडली असेल, घ्यायची असेल तर मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल, नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा। आणि त्यांच्या पेजवरती ह्या साडीचे म्हणजे खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या अजून भारी क्वालिटीच्या पैठण्या पण भेटतात, ज्वेलरी सगळं काही भेटेल। तर तिथे जाऊन नक्की डीएम करा त्यांना, मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल, व्हॉट्सअप नक्की करा। तर आता मी लागते वडापावची तयारीला, शंभू गेला ट्युशनला आणि आमचे भाऊजी पण आलेत, आज नेमकं योगायोग भाऊजी इकडे आलेत, ते भाऊजी आलेत भजी खायला। भजे खायला वडापाव खायला आलेत ना भाऊजी। कुठे गेला भाऊजी? तांगड्यावर करून बसला तिकडं। ते आणि हिला वाटतं तो रुसून आलाय। हो, कारण मम्मीचा फोन आलेला की गाडी नेली काय, मला वाटलं का हे रुसून आलेत, म्हणलं हे काय बायकोवर रुसून आले का काय पूजा होते असं मला वाटलं। नाही ते कशाला रुसते, नाही ना, नाही रुसलेला नाही तो, रुसून नाही तो नाही कधी रुसत, त्याला नाही आवडत रुसायला। रुसून बघतात का फक्त? बटाटे अर्धे अर्धे कट करून टाकते जेणेकरून पटदिशी शिजतील। शंभू ट्युशन वरून आला की त्याची घाईच होणार की कधी बोलवायचं माझ्या फ्रेंड्सला, कधी करायची पार्टी। तो लय खुश आहे, म्हणजे तो सारखं मागं लागलाय की कधी मम्मा कधी करायची पार्टी असं। कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला थोडा उशिरा बघायला भेटणार आहे, कारण अजून गावाकडचे लग्नाचेच ब्लॉग चालू आहेत। आम्ही गावावरून येऊन 2-3 दिवस झालं, पण ते ब्लॉग काही संपतच नाहीत गावाकडचे, तर ते ब्लॉग झाल्याच्या नंतर तुम्हाला हा सेलिब्रेशनचा ब्लॉग बघायला भेटेल, आहे की नाही? तर झालं, अजून तर काही शंभू ट्युशन वरून आलेलं नाहीये, तरी पण माझं इकडं थोडाफार झाला। व्हेज बिर्याणी बनवली, कदाचित ही व्हेज बिर्याणी शेवटची व्हेज बिर्याणी असेल, ह्याच्यानंतर जेव्हा पण बिर्याणी बनेल ती नॉन व्हेजच असेल, का तर माझं 16 सोमवारचं उद्यापन येत्या सोमवारीच होणार आहे। मध्ये थोडंसं 1-2 सोमवार डिले झालं, गावाला पण होते आणि मग ते राहिलं जरा काही प्रॉब्लेम्समुळे। तर मग आता 16 सोमवारचं उद्यापन झाल्याच्या नंतर ऑफकोर्स तोपर्यंत मार्गशीर्ष पण संपून जात आहे, तर नक्कीच नेक्स्ट बिर्याणी असेल ती नॉनव्हेजची बिर्याणी बघायला भेटेल। आणि इकडं कुकरला बटाटे घातले उकडायला, ते काय अजून झाले नाहीत घर। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडापाव मला एवढा प्रॉपर बनवता नाही येत, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या वडापावची जशी टेस्ट नाही आहे, तर मग मी मम्मीला बोलवलं इकडं सेलिब्रेशनसाठी पण, आणि म्हटलं वडापाव पण करायला असं, कारण मग सगळी मुलं असल्यावर मी त्यांना देणार की करत बसणार असं होतं, एकटीला एवढं सगळं मॅनेज नाही होणार, एक जण करायला असलं की एक जण द्यायला बरं पडतं। तर मग मम्मीने पप्पांना पण बोलवले, दोघं पण येतील ते, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून ठेवते। गेला त्याच्या मित्रांना बोलवायला आणि इकडं मम्मीला लावले वडे करायला, तेल ठेवले गरम व्हायला, एवढे वडे पुरतील ना, पीठ कालवलंय, आता वडे करायचे, आल्यावरच करू आहे की नाही, गरम गरम करून ठेवायचे थोडेसे, मी करते। अच्छा, पहिला मान वडापावचा, बरोबर परफेक्ट विषय का? त्यासाठी मी मम्मीला बोलवत असते वडापाव करायला, कारण माझ्या हातचा तसा होतच नाही, आहे ना? हेच म्हणतात तुझ्या हातचा तसा वडापावच होत नाही, वडापाव आणि भजी मला येतच नाही, जमतच नाही ना। चालतंय, खावा। तर आता इकडं ह्या प्लेट यूज अँड थ्रूच आणल्यात, म्हणलं आपल्या पोरांना कोणाला खायचे असेल तर खातील, नाही तर घरी घेऊन जातील।
असा म्हणून मग आता करते एक एक प्लेट पॅक मम्मी तोपर्यंत. तर बघा इकडे शंभूनी त्याचे सगळे फ्रेंड सर्कल बोलून आणलंय. फक्त एकच फ्रेंड राहिले आता, तो अजून ट्युशन वरून नाही आला. आणि ना केक तुम्हाला दाखवते. तर हा वाला केक जो अचानक बनवायला टाकला तर छान केलाय. म्हणजे मला तरी वाटलं एवढा काही छान नसणार आहे युट्यूबचा केक, तर छान वाटते. आणि हे जे ह्याचं आम्ही जुगाड केलंय, बटाटे लावले त्याला खाली की जेणेकरून ते उभं राहावं म्हणून. केक मध्ये ठेवण्यापेक्षा असं साईडला जरा बरं वाटतं, छान पण दिसतं दिसायला. तर केक कसा वाटला? इमर्जन्सी बनवून दिला 1-2 तासातच फटाफट. आणि इकडे ही गँग सगळी बसली आणि गन नाही भेटली, पण गन बघू मिलियनच्या वेळेस घेऊयात, हाय की नाही? इन्स्टाच्या 1 मिलियनला. आणि इथं माग हा 100K हे लावलंय युट्यूबचं. तर आता आम्ही करतो सुरू. चला चिल्लर पार्टी. कापला वय कापला फायनली. टूप कापायचा ना मग. तुमचं डोकं आहे ना ह्याच्या मागं म्हणून तुम्हाला फर्स्ट. अरे असं देतो खा, चल. माझं डोकं असलं तोंड तुझं आहे ना. ह्यांना सगळ्यांना चार दर की. हा खावा की तो तुम्ही आता खावा. ए धर बॉबी, थोडा थोडा करा सगळ्यांनी. काय आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा उद्याच्या. उद्या नाही येणार, 2-3 दिवसांनी व्हिडिओ येणार आहे. हा काय 2-3-4 दिवसांनी येईल पर. सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा म्हणजे तुम्ही दिसणार ना तुम्हाला व्हिडिओ. 2-3-4 शंभूला चारला तर शंभू म्हणतोय मला नाही चालला. अजून किती दिवस? हा तूने मुझे तो काँग्रॅच्युलेशन भी नहीं किया बाबा. काँग्रॅच्युलेशन काकू. थँक्यू. चला आता पार्टी करेंगे. बसा तिकडे. चला डेंजर जनता आहे ना. डेंजरचं काय केक त्याच्यातच वाटू का? हा काय शंभू सगळ्यांनी काय काय म्हणते आता? काय सिस्टम फाड देंगे. हा सगळ्यांनी जोरात. हा सगळ्यांनी. अरे म्हणा की अरे इकडे राहिला एक छोटा शंभू आहे, पण तो खूप छोटा आहे. म्हणजे अजून 2 वर्षाचा 1 वर्षाचाच आहे म्हणून मग त्याला निघून देते हे. कारण तो ते ओटाचं पुस इथं काय चाललंय घेऊन तसंच. घर खातोच नुसतं कोण खाणार तुझं? 2 देते. फाडली सिस्टम. कसं झालाय सिस्टम? फाड देंगे. फाडून टाकली सिस्टम. कसं झालं वडापाव? कुणाला आवडला नाही? अरे आवडला का नाही? आवडला सगळ्यांना. किती वडापाव खाणार सगळे? एकच होय. अजून तू 2. बॉबी किती खाणार? बॉबी लाजतोय. तो नाही खाणार, तो लाजतोय. 2 राऊंड झाले. 3रा राऊंड तर मी फुल. हा उज्ज्वल खाना. आणि प्लेट सगळ्यांनी बाहेर डस्टबिन मध्ये. अर्धा वडापाव असतो का कधी? 1 खायला लागतो. बरं थांब देते. तुम्हाला काय का तिकडं? प्लेट्स बाहेर टाकायच्या. काय गेले पोरं जेवून. हे 2-3 राहिलेत जे स्लो मोशन आहेत. म्हणजे 2-3 म्हणजे हर्षूच राहिला स्लो मोशन. हर्षू. शंभूचं काय इकडे चाललंय? केक खायचा. तर आता हे पण झाले गायब आणि भाऊजी आलेले ते पण झालेत गायब. पप्पांना जायचं नेहमीप्रमाणे नाईटला, तर त्यांचे चालले घाई. तर त्यांचं तिकडे जेवण झालं पप्पांचं. इकडे मम्मी आणि मी बसलोय जेवायला. तर बघूयात ते दोघं आल्यावर त्यांना गरम गरम काढून देते वडापाव. आता आम्ही करतो चालू खायला. झालं बघा मम्मी पप्पा पण गेले. हे गेलेत मित्रांकडं. भाऊजी झालेत गायब. ते पण गेले त्यांच्या मित्रांकडं. तर कोणच नाही. ही सगळी पोरं गेलीत बाहेर. आणि जरा इथं हे झालेलं सांडवलेलं भरपूर. जरा क्लिनिंग केली, साफसफाई केली. आणि आता खूप सारे भांडी पडलेत. पण जरा वेळ बसते म्हटलं बोलावं तुमच्यासोबत. तर मस्त झालं सेलिब्रेशन. छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभू खूप खुश होता. नाहीतर आमचं हे तरी म्हणत होतं की आपण आपलं घरात केक वगैरे कट करू असं नाही का, तेवढ्या पुरतंच.
ते तर म्हटलं एरवी तर आपण दोघं तिघच असतो घरात, परत तेच मग त्याच्यात काय एवढा आनंद नाही वाटत. म्हटलं आपण मम्मी आपण बोलूयात आणि शंभूच्या फ्रेंड्सला बोलूयात की सगळे असले की कसं छान अजून भारी वाटतं. पोरांनी पण एन्जॉय केला आणि मुलं पण मला म्हणायची की काकू तुम्ही कधी देणार आहे पार्टी, कधी पार्टी देणार आहे असं. तर माझ्या डोक्यात होतं अरे प्ले बटन आल्याच्या नंतर, पण अजून प्ले बटनला बराचसा वेळ लागणार आहे यायला. तर म्हटलं तोपर्यंत ठीक आहे, एवढा दिवस रखडवणं चांगलं नाही वाटणार, म्हणून मग फायनली पार्टी केली, भारी वाटला. आणि झालं काय, पाव म्हणजे भरपूर आणलेले, 7-8 लाद्यांची पावाचे आणलेले, पण पोरं होतीत आणि अंदाज नाही येत ना की कोण किती खातं असं, म्हणून जरासं पाव कमी पडले. जरासं म्हणजे मुलांचं तर व्यवस्थित भागलं, फक्त अजून हे राहिले जेवायचे तर त्यांच्यासाठीच पाव कमी पडलेत. बघूयात आता अजून एखादी लादी ते आणतील पावाची. वडे तर भरपूर झालेत, म्हणजे होऊन उरले, राईस वगैरे पण भरपूर झालाय, तर त्यात काय डाऊटच नाही. तर आता बघूयात हे कधीशी येतात ह्यांचं मित्रमंडळींचं होऊन गप्पा टप्पा होऊन. आता हे येतील तेव्हा येतील. शंभू पण बाहेरच गेलाय, तो पण खेळतोय बाहेरच, आणि खूप सारा उशीर झालाय खरं तर, 10 वाजले जाता. बसते आता ह्यांची वाट बघत. तर चला तर मग आजचं हे आमचं 100Kचं 1 लाख फॅमिली कंप्लीट झाल्याचं सेलिब्रेशन कसं वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तुमच्या सगळ्यांचे खूप 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 सारे ढीगभर धन्यवाद की आज माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे हे शक्य झालंय. तर असंच खूप सारा सपोर्ट करा, असंच खूप सारं प्रेम देत राहा आणि छान छान कमेंट्स करा. आणि मीच खरं तर सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय करत असते, पण काहींच्या नाही जमलं तर आय एम सॉरी. आणि एका ताईंची कमेंट होती की मेकअप बद्दल त्या मला विचारत होत्या की त्यांना काहीतरी फाउंडेशनचा शेड घ्यायचा होता, असं बरंचसं काही. तर हे बघा ताई, मला आहे ना मेकअप मधलं काही यम पण माहिती नाही. मला नॉर्मल मेकअप येतो, फक्त क्रीम, पावडर आणि लिपस्टिक एवढंच लावायला येतं मला. लायनर, काजळ वगैरे, ते आय शॅडो, ब्लशर काहीच त्यातलं काही आयडिया नाहीये. मी ब्युटिशियन आहे, पण मी अदर सर्व्हिस करते, मेकअप आर्टिस्ट नाही. तर मला मेकअप मधलं एवढं काही कळत पण नाही, मला त्यातली एवढी काही म्हणजे आवड पण नाहीये. मला नॉर्मलच आपला आवडतो मेकअप, जास्त काही मेकअप नाही आवडत. तर मला त्या गोष्टी नाही सांगतायत, म्हणून मग मी नाही ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं ते. तर चला तर मग तुमच्या आशीर्वादाने अशीच माझी खूप सारी प्रगती होत राहू द्या, असंच खूप सारा सपोर्ट करत राहावा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, पार्टी कशी वाटली नक्की सांगा. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.